एक महत्त्वाची बातमी आहे सोन्यासंदर्भात। भारत सरकारनं सोन्यावरील आयात शुल्क वाढवून 15% केलंय आणि या संदर्भात केंद्र सरकारनं एक अधिसूचना जाहीर केली आणि यामुळे व्यापारी आणि गुंतवणूकदार संभ्रम अवस्थेत आहे। गुंतवणूकदार सोने खरेदी करण्यासाठी सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचं पाहायला मिळतंय। या संदर्भातील माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांच्याकडून। जुगल, आपण पाहतोय एकीकडे सोन्यासंदर्भात सरकारनं महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आणि त्यानंतर संभ्रम निर्माण झालाय व्यापारी आणि गुंतवणूकदारांमध्ये। नक्कीच प्रणिता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आव्हानानंतर जळगावच्या बाजारामध्ये सोनं चांदी या ठिकाणी सातत्याने चढउतार होताना बघायला मिळत आहे। या ठिकाणी 15% या ठिकाणी शुल्क लागू केल्यानंतर जळगावच्या बाजारामध्ये सोन्यामध्ये मोठी वाढ झाली होती, मात्र कुठेतरी सोन्यामध्ये 2 दिवसातच मोठी घसरण या ठिकाणी झालेली आहे। जर विचार केला तर चांदीवर देखील या ठिकाणी निर्बंध लावल्यामुळे जळगावच्या बाजारात आज जवळपास 4 ते 5 हजार रुपयाने चांदीचे भाव हे वाढलेले आहे। या ठिकाणी सध्या अधिक मास सुरू आहे। अधिक मासानिमित्त मोठ्या प्रमाणात चांदीची खरेदीही केली जाते, मात्र कुठेतरी चांदीवर निर्बंध लावल्यामुळे चांदीमध्ये या ठिकाणी विक्रमी भाववाढ ही झालेली आहे। आगामी काळात देखील चांदीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढू शकतात असा अंदाज सोनं तज्ज्ञांनी या ठिकाणी वर्तवलेला आहे। मात्र कुठेतरी जे गुंतवणूकदार आहे ते सोनं चांदीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सध्या संभ्रम अवस्थेत दिसून येत आहे। प्रणिता जी जुगल, तुम्ही असेच माझ्यासोबत जोडलेले राहा।